मित्रांनो नमस्कार. एक नवी बातमी आपणासमोर घेऊन आलो आहे, जी लोकमतने प्रकाशित केली आहे. हेडिंग दिले आहे, शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी TET देणे अनिवार्य. अर्थात जे नवीन शिक्षक होऊ पाहत आहेत, ज्यांनी टेट 2025 दिली, त्यांना TET परीक्षा देणे हे अनिवार्य आहेच. TET पास होणे. मात्र हा जो नियम आला आहे शासनाच्या, अर्थात कोर्टाने दिलेला आदेश आहे, यामध्ये जे शिक्षक कार्यरत आहेत शिक्षक म्हणून, त्यांना देखील TET देणे अनिवार्य केलेलं आहे. सविस्तर बातमी आपण बघूया. बघा, शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी TET देणे अनिवार्य म्हटलं आहे. यामध्ये मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल जो प्रदर्शित केला आहे, दिला गेला आहे. सेवेमध्ये जे कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी, अतिशय महत्त्वाचा मुद्दा हे दोन्ही. सेवेत जे लागलेले आहेत आणि ज्यांना पदोन्नतीची गरज आहे, त्या सर्वांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET देणे अनिवार्य आहे किंवा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हे कोर्टाने दिलेले आदेश आहे, जो अतिशय धक्कादायक आहे असं मला वाटतं. बरेच शिक्षक मंडळी हे या मुद्द्यापासून सुटले होते. नवीन 2013 नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना खरं म्हणजे TETची गरज होती. मात्र आता या आदेशाने जुन्या शिक्षकांना देखील एक धक्काच बसणार आहे. आपण बघूया की नेमके काय झाले होते. या सदराखाली राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे NCTE 2010मध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता ठरवली होती. त्यामध्ये TET परीक्षा ही त्यांनी सुरू केली होती. मग ह्या मुद्द्यामध्ये आपण पुढे बघू की मुद्दा नेमका कसा आहे की निवृत्ती होण्यासाठी 5 वर्षे शिल्लक आहेत, त्यांना दिलासा. मित्रांनो बघा, साधारणतः 58 वर्ष वय हे निवृत्तीचे असतं आणि 5 वर्ष शिल्लक म्हणजे 53+. ज्या शिक्षकांचे वय वर्ष 53+ आहे, त्यांना मात्र TET देणे हे बंधनकारक नाही, असा हा कोर्टाचा आदेश म्हणतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यामार्फत हा खंडपीठाने दिलेला निर्णय आहे आणि याच्यामध्ये 53+ वाल्यांना थोडीशी मुभा किंवा सवलत ही दिलेली आहे. मात्र ज्यांना निवृत्त होण्यासाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे, म्हणजे जे वय वर्ष 52पर्यंत आहेत, त्यांना ही TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला ती परीक्षा द्यायची नसेल तर अतिशय कडक शब्दात म्हटले गेलेले आहे की त्यांनी राजीनामा द्या किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिशय आपण याला म्हणूया की वेगळ्या प्रकारचे निर्णय शासनाने लादलेत, अर्थात कोर्टाने दिलेला निकाल आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थातील शिक्षकांसाठी देखील TET बंधनकारक या राज्य सरकारने केलेली आहे. त्या संदर्भातला काही उहापोह त्या न्यायालयात सुरू आहे. मात्र आतापर्यंतच्या मिळालेल्या ह्या माहितीनुसार अनेक शिक्षकांना मोठ्या प्रकारचा धक्का हा बसलेला आहे.